आई, राजन काका आजच्या डीलला आलेच नव्हते. तुला माहितीये नाही आजचं डील आपल्यासाठी किती महत्वाचं होतं ते. पण माझ्या कानावर असं आलं की ते चक्क ड्रिंक्स करत घरी पडून होते. आय मीन रिअली, त्यांना दारूचा भयंकर नाद लागलाय म्हणे. आई, मला असं वाटतं की महाजनांबरोबर आपली जी काय पार्टनरशिप आहे ती आपण तोडून टाकूया. व्हॉट? अगं असं काय बघतेस आई? हे बघ, राजन काकाच्या अशा वागण्यामुळे आपल्या कंपनीचं गुडविल खराब होऊ शकतं आणि ही गोष्ट आपल्या बिझनेससाठी चांगली नाही. ही न्यूज जर का मार्केटमध्ये पोहोचली तर आपल्या कंपनीचं नाव खराब व्हायला अजिबात वेळ लागणार नाही, हे तुला सुद्धा माहिती आहे. आणि फ्रँकली स्पीकिंग, दुसऱ्यांची ओझी आपण कशाला व्हायची? वाह, काय फॅन्टॅस्टिक माइंडसेट आहे रे तुझं बिझनेसच्या बाबतीत. कमाल. इतक्या वर्षांचा बिझनेस आहे आपला, इतकी जुनी पार्टनरशिप आहे, ती त्यांच्या एका चुकीमुळे, चूक म्हणजे काय तर ते एका डीलला पोहोचले नाहीत म्हणून तू अख्खी पार्टनरशिप तोडायला निघालास. ऋषी, फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, बिझनेस मध्ये कुणीही कोणाचं सख्खं नसतं. इट्स जस्ट अ बिझनेस. तिथे एक चूक सुद्धा कायमची महागात पडू शकते, कळलंय ना? ते बरोबरच आहे, पण राजन काकांनी आधी असं कधीच केलं नव्हतं. म्हणजे काहीतरी कारण असेल ना त्यामागे. आणि राजन काकांचं जाऊ दे, उद्या आई म्हातारी होईल. वयामुळे कदाचित तिला नाही आत्तासारखा बिझनेस मॅनेज करता येणार, तेव्हा ती पण ओझं होणार आहे का तुझ्यासाठी? शट अप ऋषी. हे बघ, तू मला बिझनेस मधलं काही शिकू नकोस. आणि तुला काय कळतं रे बिझनेस मधलं? बघितलंस आई कसा बोलतोय हा? काहीतरी अक्कल आहे ह्याला बिझनेसची? मला नाहीच कळत, पण बिझनेस विश्वासावर चालतो एवढं नक्की कळतं मला. आपण जेव्हा हा बिझनेस सुरू केला तेव्हा आपण नवीन होतो, बिझनेस मधले खाचखळगे माहीत नव्हते आपल्याला. तेव्हा राजन काका आणि अन्नपूर्णा आजींचा एक्सपिरियन्स आपल्या कामाला आला. त्यांनी आपल्याला सपोर्ट केला, त्यांनीच विश्वास ठेवला ना आपल्यावर, म्हणून हे सगळं घडू शकलं. बरं, उल्हासनगरच्या प्रोजेक्टमध्ये काय झालं रे? चूक आपली होती त्यामुळे एवढं मोठं नुकसान झालं, पण राजन काकांनी सगळे लॉसेस इक्वली बेअर केले. तू नवीन होतास तेव्हा त्यांनी तुला सगळ्या गोष्टी समजावून सांगितल्या. आणि नंतर आपला एक ऑरा होता घरात, मी आता बिझनेसमॅन झालो, मला सगळं येतं. आईशी सतत भांडायचास, तुमच्यातल्या ह्या वादविवादामुळे बिझनेसकडे दुर्लक्ष होत होतं, तेव्हा कोणी सांभाळून घेतल्या रे गोष्टी? राजन काकांनीच ना. स्टॉप इट ऋषी. बिझनेस कसा करायचा हे तू मला शिकवायचं नाही सर. कॉलेजमध्ये तुझ्या स्टुडंट्सना शिकवतोस ना, तेवढंच पुरेसं आहे, कळलं? शिकवत नाहीये मी, जे घडलंय त्याची आठवण करून देतोय. जाण ठेव जरा, एवढंच सांगतोय. शट अप.